नमस्कार, कप्पीज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी इथे मिरचीच्या आमटीचे 4 प्रकार दाखवणार आहे। त्यातील हा पहिला प्रकार। इथे मी अर्धा कप डाळ घेतली आहे आणि ही डाळ म्हणजे तुरीची डाळ, मसूर डाळ आणि मूग डाळ अशी एकत्र करून केलेली आहे। मी दर महिन्याला तसं एकत्र करून ठेवते। तीच डाळ आम्ही वापरतो। ती डाळ आता व्यवस्थित धुवून घ्यायची आहे। ती धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये अजून थोडं पाणी घालायचं आहे परत, आणि पाणी घालून कुकरमध्ये आपण 3 ते 4 शिट्या करून छान शिजवून घ्यायची आहे। ही पहा, डाळ छान शिजलेली आहे। त्यामध्ये आता मीठ घालते आणि 2 चमचे गूळ घालते। इथे डाळ जास्त असल्यामुळे गूळ जास्त घालते आणि ती डाळ घोटून घेणार आहे मी अशी रवीने। आणि आता ती डाळ घोटून झाल्यानंतर आपण फोडणी घालायला घेऊया। त्यासाठी कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल घातले, पाव टीस्पून हिंग आहे, अर्धी टीस्पून जिरं आहे, अर्धा टीस्पून मोहरी आहे आणि त्यानंतर त्यामध्ये 2 मिरच्या अशा उभ्या चिरून घेतलेल्या आहेत त्या टाकल्या आहेत। नंतर 7-8 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि परतवून घ्यायचे। ते परतवून झाल्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची। त्यामध्ये हळद घालून सुद्धा परतवून झाल्यावर एक मीडियम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो त्यामध्ये घालायचा आहे आणि टोमॅटो फोडणीमध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे। आणि टोमॅटो परतवून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये शिजवलेली डाळ घालायची आहे। ही पहा, अशी डाळ घालून घ्यायची आपण शिजवलेली। आणि त्या डाळीनंतर त्यामध्ये आपल्याला जशी डाळ घट्ट पातळ किंवा जाड पातळ जशी हवी असेल त्या प्रमाणात आपण पाणी घालायचं आहे। आमच्याकडे थोडी डाळ जास्त घट्ट असते, त्या प्रमाणात मी पाणी घालते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी घालू शकता। आणि आता आपण ही डाळ उकळू द्यायची आणि ही डाळ उकळता उकळता त्यामध्ये मुठभर कोथिंबीर घालायची बारीक चिरलेली आणि कोथिंबीर घालून ढवळून घ्यायची आणि डाळीला छान उकळी येऊ द्यायची। आता सध्या श्रावण महिना चाललाय, त्याच्यामुळे आपल्याला अशा ह्या डाळींचा उपयोग होणार आहे, कारण आपले सगळ्यांचे उपवास असतात त्यावेळेला ह्या सगळ्या डाळी आपल्याला उपयोगी येतील। ही पहा, मी आता डाळ सर्व करते। आणि आता ही डाळ झाल्यानंतर आपली आमटी प्रकार 2, आमच्याकडे आमटीला डाळ म्हणतात म्हणून माझ्या तोंडून ते डाळ येतं। आमटी प्रकार 2, त्यासाठी मी इथे पाव कप तुरीची डाळ घेते। पहिल्यांदा जी घेतली होती तीच घेते आणि डाळ व्यवस्थित धुवून घ्यायची आपण ती, आणि त्यामध्ये पाणी घालून घ्यायचे आपल्याला। आणि त्यानंतर 1 इंच आल्याचा तुकडा घ्यायचा आहे, तो असा खलबत्त्यात ठेचून घ्यायचा आहे आपण, आणि तो ठेचून घेतलेला आल्याचा तुकडा त्या डाळीमध्ये घालून घ्यायचा आहे। आणि आलं घालून झाल्यानंतर पाव टीस्पून हळद घालून घ्यायची आणि हे सगळं मिक्स करून कुकरला छान शिजू द्यायचे। ही पहा, डाळ खूप छान शिजली आहे आणि आता आपण रवीने ती घोटून घ्यायची आहे। डाळ घोटून घेऊन त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे। आता फोडणीसाठी कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल घातले, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी घालते आणि त्यानंतर 7-8 कढीपत्त्याची पानं आणि 2 मिरच्या उभ्या चिरलेल्या आहेत त्यामध्ये घालायच्या आहेत। आणि आता आपण काय करायचं आहे, या स्टेजला आपण त्यामध्ये ती डाळ ओतून घ्यायची आहे। आपण हळद आधीच डाळ शिजताना घातलेली आहे, त्याच्यामुळे हळद घालायची नाही आहे। आणि आता नेहमीप्रमाणे आपण डाळ ॲडजस्ट करायची आहे, कमी जाड पातळ कशी आपल्याला हवी आहे तशी। आणि नंतर डाळ उकळू द्यायची आहे। डाळ उकळता उकळता त्यामध्ये मूठभर कोथिंबीर आणि 2 टेबलस्पून ओलं खोबरं किसलेलं घालायचे। ही आमटी आई माझी शक्यतो उपासाच्या दिवशी करायची, त्याच्यामुळे माझे वडील ह्याला उपाशी आमटी म्हणायचे। माझा जसा डोकेदुखी भात तशी ही उपाशी आमटी। चला तर मग आता त्या डाळीला उकळी येऊ दे। ही डाळ खूप छान लागते। आलं जर आपण डाळीमध्ये खूप छान शिजवलं गेलंय, त्याच्यामुळे त्या आल्याची जी चव आहे ना ती खूप छान लागते त्या डाळीला। आता मी ही डाळ सर्व करते। डाळी जरी दिसायला सारख्या असल्या तरी प्रत्येक डाळीला ही आपली आपली वेगळी चव आहे। कोणत्या डाळीमध्ये टोमॅटो आहे, कोणामध्ये आलं आहे। चला तर आता तिसरा प्रकार बघूया आमटीचा। त्यासाठी मी पुन्हा पाव कप तुरीची डाळ घेते। ती धुवून घ्यायची आहे तुरीची डाळ, आणि आता ही धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण पाणी घालून पुन्हा ठेवून द्यायचं आहे। हे पहा, धुवून घेतलेल्या डाळीमध्ये आपण पाणी घालायचं आहे
आणि त्यामध्ये छोटा पाव कांदा बारीक चिरलेला त्यामध्ये घालायचा आहे आणि एक हिरवी मिरची अशी उभी चिरून घालायची त्यामध्ये आणि अर्धा चमचा हळद घालायची आणि ही सगळी डाळ आपण कुकरमध्ये छान 4 शिट्या देऊन मस्त शिजवून घ्यायची आहे। हे पहा इथे आपली डाळ शिजलेली आहे। आता ही डाळ सुद्धा आपण घोटून घ्यायची आहे। त्याआधी आपण चवीनुसार मीठ घालूया आणि डाळ घोटून घेऊया। आणि आता फोडणीसाठी पुन्हा कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल घालायचं आहे आणि आता ह्या आमटीला आपण लसूण फोडणी घालणार आहोत। 4 ते 5 पाकळ्या लसूण ठेचलेले आहे ते घालायचे आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये पाव चमचा जिरं घालायचे, पाव चमचा मोहरी घालायचे आणि 7-8 कढीपत्त्याची पानं एवढं सगळं घालून व्यवस्थित आपण परतवून घ्यायचे। लसूण छान लालसर होऊ द्यायचे। त्यानंतर आपण ही डाळ जी आहे शिजलेली ती डाळ त्यामध्ये घालून घ्यायची आणि आपल्याला जसं पाण्याचं प्रमाण हवंय त्याप्रमाणे त्या डाळीमध्ये घालून घ्यायचे। आता ती डाळ आपण छान उकळू द्यायचे आणि उकळता उकळता त्यामध्ये नेहमीप्रमाणे कोथिंबीर घालून घ्यायची। मुठभर कोथिंबीर बारीक चिरलेली घालायची। तुम्ही बघतच आहात प्रत्येक डाळीमध्ये एक एक वेगळे जिन्नस पडतायत। काही 1-2-4 साहित्य आहे ते एकसारखंच आहे। आता ह्या डाळीला उकळी येऊ द्यायची आहे। डाळ उकळता उकळता त्यामध्ये 2 ते 3 कोकम घालून घ्यायचे आणि ती डाळ छान उकळू द्यायची आहे जेणेकरून कोकमचा आंबटपणा त्या डाळीला लागला पाहिजे। ही पहा आपली ही डाळ तयार होतीये। डाळ छान उकळून झालेली आहे आणि आता ती डाळ सर्व करते मी। अशा प्रकारे 3 डाळी झालेल्या आहेत आपल्या। आता ह्या पुढे आपण बघूया आमटीचा चौथा प्रकार। त्यासाठी पुन्हा मी पाव कप तुरीची डाळ घेते। ती तुरीची डाळ आपण व्यवस्थित धुवून घ्यायची आहे नेहमीप्रमाणे आणि त्यामध्ये पाणी घालून ठेवायचं आपण। आणि आता ह्या डाळीमध्ये आपल्याला शेंगा घालायच्या आहेत, शेवग्याच्या शेंगा घालायच्या आहेत। त्या शेंगा अशा आपल्याला निवडून सोलून घ्यायच्या आहेत। ह्या तारा असतात त्या काढायलाच लागतात आणि ह्या शेंगा आपल्याला डाळीमध्ये घालायच्या नाहीये, डाळीमध्ये घालून शिजवायच्या नाहीयेत। डाळ वेगळी आणि शेंगा वेगळ्या शिजवायच्या आहेत। हे पहा इथे शेंगा निवडून तयार झाल्या आहेत। मी आता धुवून घेतल्यात शेंगा आणि त्या शेंगा आणि डाळ कुकरमध्ये शिजवून घेऊया आपण। हे पहा आपली डाळ छान शिजलेली आहे। त्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचे आणि डाळ घोटून घेते मी। आणि इकडे आपल्या शेंगा सुद्धा शिजलेल्या आहेत आणि आता आपण त्या डाळीमध्ये ह्या शेंगा घालून घ्यायच्या आहेत आणि आता डाळ फोडणी घालायला घेऊया। त्यासाठी 2 टेबलस्पून तेल घालायचे। त्या तेलामध्ये आपण 7-8 लसूण पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत त्या घातल्या आहेत। नंतर पाव चमचा हिंग, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी घातली आहे आणि 7-8 कढीपत्त्याची पानं, 1 मिरची उभी चिरलेली। ही सगळी फोडणी घालून झाल्यानंतर आपण त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि हळद घालून परतवून घ्यायचे। हे सगळं परतवून झाल्यानंतर आपण जी डाळ आणि शेंगा शिजवले ते सगळं त्या डाळीमध्ये फोडणीत घालून घ्यायचे आणि पुन्हा त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे। म्हणजे आपल्याला जशी डाळ जाड पातळ कशी हवी आहे त्या प्रमाणात आपण ही डाळ करून घ्यायची आहे। आणि पाणी घालून झाल्यानंतर त्या डाळीला छान उकळी येऊ द्यायची आहे आपण। डाळीला उकळी येते आणि आता पुन्हा त्यामध्ये मूठभर कोथिंबीर घालूया बारीक चिरलेली आणि कोथिंबीर घालून झाल्यानंतर ढवळून घेऊया। डाळीला छान उकळी येऊ द्यायची आहे। हे पहा ही सुद्धा डाळ झालेली आहे आपली। मी डाळ सर्व करते। 4ही डाळींना वेगवेगळ्या चवी आहेत। दिसायला सगळ्या डाळी सारख्या दिसतात पण प्रत्येकातले इन्ग्रेडियंट्स वेगळे आहेत।
चला तर मग मिरचीच्या आमटीचे हे 4 प्रकार कसे वाटले तुम्हाला? ह्या श्रावणात तुम्ही ट्राय करा. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.